अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 13 एप्रिल शनिवार अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण आज आहे चैत्र महिन्यातील लक्ष्मी पंचमी। खरं तर पंचमी तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे आणि संपूर्ण चैत्र महिना हा माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। चैत्र महिन्यातील पहिले जे 9 दिवस असतात ते 9 दिवस नवरात्रीचे मानले जातात। या 9 दिवसांमध्ये माता लक्ष्मीच्या नवरूपांचं पूजन केले जातं। त्यात आज पंचमी तिथी बघा अत्यंत महत्त्वाचा दिवस, आणि ही जी पंचमी आहे ना ही लक्ष्मी पंचमी आहे। त्यामुळे या दिवशी तुम्हाला माता लक्ष्मीची अधिकाधिक सेवा करायची आहे। माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विशेष असे काही महत्त्वाचे उपाय करायचे आहेत। यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा आज पंचमी तिथीला तुम्हाला तुमच्या घरामध्ये या एका झाडाचं पान आणायचं आहे आणि या झाडाचं पान तुम्हाला आजच्या दिवशी घरात स्थापित करायचं आहे। या झाडाचं पान जर तुम्ही आज पंचमीला तुमच्या घरामध्ये स्थापन केलं तर तुमच्या घरात असणारी गरिबी संपेल, तुमच्या घरात असणारं जे 18 विश्व दारिद्र्य आहे हे दारिद्र्य संपेल, घरात बरकत येईल, घरात लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरात जे धन पैसा वैभव असेल त्यामध्ये वृद्धी होईल। बघा कर्ज खूप झालेलं असेल, काहीही केल्या कर्ज जर हलकं होत नसेल, कर्जाचा हप्ता फेडण्यात काही तुमच्याकडे पैसा येत नसेल तर या उपायानंतर तुमचं कर्ज कमी होत जाईल। रोज कुठून ना कुठून का होईना पण तुमच्याकडे काहीतरी इन्कम जी आहे ती येत राहील। या उपायाने तुमची आर्थिक प्रगती होईल, आर्थिक प्राप्ती होईल, आर्थिक उन्नती होईल आणि इच्छित असणारी कुठलीही तुमची मनोकामना असेल तर ती मनोकामनाही पूर्ण होईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, कुठल्या झाडाचं पान आपल्याला आपल्या घरात आणायचं आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा आज संध्याकाळी म्हणजे 6:30 कमीत कमी 6च्या पुढे ते रात्री 8:30च्या आतमध्ये ही सेवा किंवा हा उपाय आपल्याला करायचा आहे। आता यासाठी कुठल्या झाडाचं पान आणायचं तर आपल्याला पांढऱ्या रुईचं, बघा पांढरी रुई ज्यावरती भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो, याच झाडाचं पान आज आपल्याला पंचमीला आपल्या घरात आणायचं आहे। बघा ज्या क्षणात तुम्ही हे पान तुमच्या घरात आणाल तर त्या पाना स्वरूपात साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णू हे तुमच्या घरात प्रसन्न होतील। या पानाच्या स्वरूपात तेही तुमच्या घरात प्रवेश करतील। खरं तर या झाडावरती दैवी शक्तीचा वास असतो आणि याचा तुम्ही जर काही उपाय केला तर आयुष्यात त्याचा लाखो पटीने आपल्याला लाभ होतो। तर पांढरी रुई तुमच्या आजूबाजूला कुठेही बघा, जर जे लोक खेड्यात राहतील त्यांच्या आजूबाजूला कुठेतरी 1-2 शेतं सोडून तुम्हाला सहज मिळून जाईल। ज्यांच्या घराच्या आजूबाजूला पांढरी रुई नाही येते, आमच्या घराच्या आजूबाजूला आम्ही खूप शोधलं पण नाही आहे, तर तुम्ही नर्सरीमध्ये जा, नर्सरीमध्ये तुम्हाला पांढरी रुई भेटेल किंवा जिथे फुलं फळं जे साहित्य भेटतं त्यांच्याकडे तुम्ही बघा, त्यांच्याकडेही तुम्हाला पांढऱ्या रुईचं पान सहज मिळून जाईल। पण आपल्याला आजच्या या दिवशी पांढऱ्या रुईचं पानच आपल्या घरी आणायचं आहे। ते एका ताम्हणामध्ये किंवा एका प्लेटमध्ये ठेवून ते स्वच्छ अगोदर गंगाजल किंवा गोमूत्राने धुवून घ्यायचं आहे, म्हणजे अभिषेक घालायचा आहे। त्याच्यानंतर हे पान स्वच्छ पुसायचं आहे आणि संपूर्ण पानाला अत्तर लावायचं आहे। अत्तर ही थोडंसं सुकलं की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटी प्लेट घ्यायची, ती देवघराच्या समोर ठेवायची। या प्लेटमध्ये हे पान ठेवायचं आणि या पानावरती हळदी कुंकवाचं एक स्वस्तिक काढायचं, ठीक आहे। हळदी कुंकवाने स्वस्तिक काढून त्याच्या खाली तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला एका शब्दात लिहायची आहे। त्याच्यानंतर या पानाच्या वरती थोड्या अखंड असणाऱ्या अक्षता अर्पण करायचे आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप हे सगळं काही तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे। हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये 7 तुम्हाला हिरवे वेलदोडे घ्यायचे, हिरव्या वेलच्या इलायच्या ज्याला म्हणतो। एका वाटीत हिरव्या वेलच्या वेलदोडे तुम्हाला घ्यायचे। एक वेलदोडा उजव्या हातावरती घ्यायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करायची,
महालक्ष्मी अष्टकम नमस्ते सुमहामय श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमस्तुते या मंत्राचा पाठ म्हणजे जप करायचा आणि महालक्ष्मी अष्टकम म्हटल्यानंतर हा वेलदोडा जो आहे तो त्या पानावरती अर्पण करायचा। पुन्हा दुसरा वेलदोडा घ्यायचा, पुन्हा उजव्या हातात घ्यायचा, इच्छित मनोकामना व्यक्त करत परत तो वेलदोडा जो आहे तो त्या पानावरती अर्पण करायचा। असे 7ही वेलदोडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या पानावरती अर्पण करायचे आहेत। त्याच्यानंतर हे पान जे आहे हे असंच आज पूर्ण पंचमी संपेपर्यंत हे पान तुम्हाला देवघरामध्येच ठेवायचे, ते हलवायचं नाही, उचलायचं नाही, काहीच करायचं नाही। दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुमचं स्नान वगैरे सगळं काही झालं की त्याच्यानंतर हे जे पान आहे हे पान आणि त्याच्यावरती अर्पण केलेले 7 वेलदोडे, पान रुईचं पान आणि 7 वेलदोडे या दोनही गोष्टी तिथून उचलायच्या आणि एका लाल रंगाच्या फडक्यामध्ये त्या बांधायच्या। पान अगोदर ठेवायचा आणि त्याच्यावरती हे वेलदोडे ठेवायचे, त्याला असे घट्ट गाठ मारायची आणि त्याची छोटीशी पोटली तयार करायची। आता ही तयार केलेली पोटली कुठल्याही लक्ष्मीच्या मंदिरात घेऊन जायची, शक्यतो लक्ष्मीच्याच मंदिरात घेऊन जा, नसेल तर मग तुमच्याकडे कुठे रामाचं मंदिर असेल, भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल, विठ्ठलाचं मंदिर असेल, बाळकृष्णांचं मंदिर असेल, जे भगवान श्री विष्णूंचे अवतार मानले जातात त्यापैकी कुठलंही एखादं जर मंदिर असेल तर तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल। तिथे गेल्यानंतर हे जे पान आहे हे तुम्हाला तिथे माता लक्ष्मीच्या किंवा भगवान श्री विष्णूंच्या चरणांना लावायचं आहे। इच्छित मनोकामना जी काही असेल ती इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे। तिथे बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमाचं एक वेळा पठण करायचं आहे, एक वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे। या तीनही सेवा करून ते पान पुन्हा हातामध्ये घ्यायचं, ती पोटली डायरेक्ट आणि ती घरी घेऊन यायची। घरी आणल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतल्या बाजूने उजव्या साईडला ती टांगून द्यायची। म्हणजे हा आतला भाग, हा मेन दरवाजा आहे, हा बाहेरचा भाग आहे आणि हा आतला भाग आहे। बाहेरून मी जेव्हा आतमध्ये जाईन तर आतमध्ये जात असताना मला जो उजवा भाग लागेल, माझ्या घराच्या आतमध्ये जो उजवा भाग लागेल तर त्या उजव्या भागाला तुम्हाला दरवाजाला, मुख्य दरवाजाला उजव्या भागाला तुम्हाला ही पोटली जी ती टांगायची आहे। रोज दिवाबत्ती, देवपूजा, उदबत्ती करत असताना न चुकता त्या पोटलीला ही अगरबत्ती ओवाळायची। अगरबत्ती ओवाळत असताना महालक्ष्मी अष्टकामाचं पठण करायचं। बघा या उपायाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल, तुमच्या घरामध्ये होत असणारी धनहानी कुठेतरी थांबेल, तुमच्याकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल, घरातील धनाचे प्रश्न सुटत जातील आणि तुमच्या इच्छित असणाऱ्या मनोकामनाही पूर्ण होतील। या उपायाने तुमच्या घरामध्ये सदैव बरकत येत राहील। जेव्हा तुम्ही हे पान अभिमंत्रित केलेलं हे पान जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही टांगाल तेव्हा तुमच्या घरामध्ये सतत लक्ष्मी प्रसन्न राहील। घरामध्ये ज्याला आपण म्हणतो की घरामध्ये बरकत येत आहे, घरामध्ये आता सुख येत आहे, घरामध्ये आता समाधान येत आहे, घरामध्ये आता समृद्धी येत आहे, तर हे सगळं तुमच्या घरामध्ये यायला लागेल। तसंच बऱ्याच वेळा असं होते की आपलं सगळं चांगलं सगळ्या चांगल्या लोकांना बघवत नाही। बरीच लोक अशी असतात की आपलं चांगलं झालं की त्यांच्या जीवावर येतं किंवा आपल्याला नजर लावण्याचा प्रयत्न करतात, काहीतरी बाधा करण्याचा प्रयत्न करतात आणि अशी लोक जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात ना तेव्हा भरपूर आपल्याला त्रास होतो। आपण सांगतो आत्ता सगळं चांगलं चालू होतं पण अचानक उलटे फासे फिरायला लागले। बघा हे पान जेव्हा तुम्ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टांगाल ना तेव्हा कुणीही व्यक्ती तुमच्या घरात कुठल्याही कशाही किती घाण विचाराने आला तरी त्याचा परिणाम तुमच्यावरती होणार नाही, कारण हे दैवी शक्तीने भरलेलं अभिमंत्रित केलेलं पान तुम्ही तुमच्या घराला लावणार आहात, ज्यामुळे तुमच्या घराचं आणि तुमच्या पतीचं, तुमच्या मुलांचं, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं संरक्षण होईल। अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, आवर्जून करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करा।